गावी जायच्या ट्रेनमध्ये बसलो आहोत आणि बाहेर अगदी शांतता आहे. फक्त जे प्रवास करणारे प्रवासी आहेत तेच फक्त आहेत बाहेर आणि आमची ट्रेन आता चालू झालेली आहे. खूप अंधार आहे. रात्रीचे 12 वाजले आहेत आणि आता आम्ही भेटू सकाळी. आता सकाळचे 8 वाजले आहेत आणि सकाळचं वातावरण एवढं छान आहे. मस्तपैकी थंड हवेशीर आहे आणि झाडं-बिडं एकदम बघायला एकदम मस्त वाटतं आणि गावाला पोहोचायला आम्हाला आता 1 तास आहे. 1 तास आमची ट्रेन उशिराने आहे आणि आता बघूया आता आणि थोड्या वेळाने आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत. आम्ही नाश्त्यासाठी सँडविच घेतलंय, ब्रेड आमलेट घेतले आणि चहा घेतलाय. आम्ही कुडाळ रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहोत आणि प्रचंड गर्दी आहे स्टेशनवरती आणि आता आमची थोड्याच वेळाने आमची गाडी येणार आहे आम्हाला नेण्यासाठी. आम्हाला खूप गरमी होत होती. त्यामुळे आम्ही आईस्क्रीमच्या दुकानामध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी गेलो होतो. सर्वांनीच आईस्क्रीम खाल्ली, पण एवढं मस्त थंड वाटलं आम्हाला एकदम आईस्क्रीम खाऊन. फायनली आम्ही घरी पोहोचलो आहोत आणि एवढं बरं वाटतंय. शेवटी घर ते घरच असतं. अ, घरात आल्याशिवाय आराम नाही. आता थोडा वेळ आता आम्ही अंघोळ करणार आहे. सरळ आम्हाला पोहोचायला 2 वाजले. आम्ही आता मस्तपैकी अंघोळ बी करणार आहे आणि जेवणार आहे आणि जेवून बी जरा थोडासा रेस्ट म्हणजे आराम करणार आहे. नंतर आम्ही बाहेर जाणार आहे आणि आम्ही झाडं-बिडं बघणार आहे आमची. कशी आहेत झाडं, कशी आहेत, काय-काय धरले, किती आंबे धरले, किती रतांबे धरलेत आणि सगळं बघणार आहे जाऊन. डोंगरावरती जरा फिरणार आहोत. मस्त की मुलं पण सगळे मस्त एन्जॉय करणार आहेत. आता मी तुम्हाला आमचं गार्डन दाखवणार आहे. आधी तर आमच्या गार्डनमध्ये खूप फुलं असायची, पण आता सध्या मेंटेन करून करायला कोणच नाहीये. त्यामुळे जेवढे आहेत तेवढे आहेत. पण ही पण आहे, ती पण आम्हाला खूप म्हणजे म्हणजे बघायला बरं वाटतं, छान वाटतं. ही आमची झाडं आहेत. हे चिकूचं झाड आहे, हे फुलांचं झाड आहे, हे शोचं झाड आहे आणि खूप अशी झाडे आहेत. क्रिसमस ट्री पण आहे आमची. हे फणसाची झाडं आहेत, काजूची झाडं आहेत. सगळे जवळ-जवळ झाडं आहेत. हे आमची क्रिसमस ट्री आहे. ही खूप मस्त मोठीपर्यंत झाली खूप मोठी झाली आधी खूप चांगली असायची. तिच्यावरती ना वीज पडली आणि त्यामुळे थोडी ती जळाली आहे. आणि आमचे
एक नारळाचं झाड आहे. अशी माझे आत्ता ही नवीन लावलेली झाडे आहेत. ही सगळी शोची झाडं आहेत. ही सर्व शोची बाई ते चाफ्याचं झाड आहे. चाफ्याच्या झाडाला पण खूप फुलं येतात. छान वास येतो मस्तपैकी. आम्ही काढत नाही जास्त करून. आम्ही काढली तर फक्त देवाला घालतो आणि कधीतरी डोक्यावरती मारतो. ही सगळी शोची झाडं आहेत. खूप छान आहेत, पण बघायला छान वाटतात. जरी त्यांना फुलं नसली, तरी अशी बघायला खूप छान वाटतात. आज आमचा दुसरा दिवस आहे आणि आता संध्याकाळचे 6 वाजलेत. आमच्या घरातील सर्वच जण इथे आम्ही ते आगीच काढायचं काम करतोय. कोपऱ्यांमध्ये आमच्या ना कोपरे साफ करतोय सर्व. सगळं जे सर्व कचरा आहे ना एका साईडला ठेवलाय आणि तो सर्व आग लावून आम्ही तो म्हणजे हे करतोय म्हणजे कचरा जळून हे करतो. पाऊस पडायच्या आधी ते सगळं कोपरे कसे क्लीन व्हायला पाहिजेत. आणि आम्ही इथे का आग घालतोय. आमच्याबरोबर आमच्या घरातली सर्व चिल्लर पार्टी पण आली. कोण सायकल घेऊन आले, कोण टू व्हीलर घेऊन आले. सर्वजण ते बघायला आलेत, की आम्ही काय करतो म्हणून. म्हणजे त्यांची पण एक एंटरटेनमेंट चालू आहे. आणि आगी चालताना मध्ये-मध्ये आम्ही पाणी मारतोय, की एवढा आगीचा भडका उडतोय, की अंगाला म्हणजे असे चटके लागतायत. तर मध्ये-मध्ये आम्ही पाणी पण मारतोय. इकडे सगळे आमच्या घरातले सर्वच जण इथे आलेत. आम्ही सर्व आमच्या गप्पा पण चालू आहेत, काम पण चालू आहे. मस्त एन्जॉय पण चालू आहे आणि कामं पण चालू आहेत. आम्ही आता निघालो मुंबईला जाण्यासाठी. आम्ही 5 दिवसाच्या सुट्टीसाठीच आम्ही यावर्षी आलो होतो. आम्ही आता कुडाळ स्टेशनला पोहोचणार आहोत. आम्ही आता कुडाळ स्टेशनवर पोहोचलो. हे 5 दिवस आमचे कसे गेले आम्हाला काहीच नाही कळलं. आणि इथे स्टेशनवरती तर जास्त गर्दी नाहीये. आमची ट्रेन आता आली आहे. आमची ट्रेन सकाळी खरं म्हणजे 7:10 ची होती. पण ती उशिराने झाली आणि ती 8:20 ला आली. आणि त्याच्यामुळे आम्हाला बसून एवढा कंटाळा आला ॲक्चुअली. खरं म्हणजे सकाळी म्हणजे उठायचं आणि प्रवास करायचा माझ्या तरी कंटाळा येतो. तर सकाळी उठून इथे प्लॅटफॉर्मवरती 10च्या आधीच आम्ही येऊन बसलो होतो. तुम्हाला जर माझा गावचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय फ्रेंड्स.